अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरे देखील सहभागी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, मवियाचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलनाची वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अयोध्येतल्या राम मंदिरात मी जाणार, मला निमंत्रणाची गरज नाही, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। 22 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू आणि मांस बंदी करा, भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही 1हून अधिक याचिका दाखल। विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी, नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा, सगळ्यात चांगल्या कामांना ते विरोध करतात, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यात पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप। पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा। सोमय्यांनी आतापर्यंत अनेक आरोप केले, मात्र आरोपांचं पुढे काय झालं हे जगजाहीर आहे, जयंत पाटलांचा सोमय्यांना टोला। आगामी निवडणुका लक्षात घेऊन पवारांवर आरोप, पवारांना संपवण्याचा दिल्ली ते गल्ली विचार, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर आव्हाडांची प्रतिक्रिया। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। साताऱ्यातल्या नायगाव खंडाळा येथे मुख्यमंत्री आणि भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला अभिवादन। राज्यभरात शिक्षण दिवस साजरा केला पाहिजे यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू करा, भुजबळांची मागणी। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। याचा कुणी राजकीय गैरअर्थ काढू नये, रोहित पवारांचं आवाहन। आमदार झालो त्यावेळी आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या, त्याच पत्राचा वापर पुढे पहाटेच्या शपथविधीवेळी झाला असावा, आमदार प्राजक्त तनपुरेंनी व्यक्त केला संशय। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता, अद्यापपर्यंत सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही, आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती। अधिवेशनात मुद्दा मांडूनही आश्वासनांची पूर्तता होणार नसेल तर प्रश्न मांडून करायचं काय, मोहिते पाटलांचा सवाल। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। संजय राऊतांना अहंकार विस्मरण असे आजार झालेत, ठाकरे गटाचा राम मंदिराशी काय संबंध, आशिष शेलारांचा संजय राऊतांना सवाल। नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, जामीन मुदतवाढीसाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं, हायकोर्टाचे आदेश। 11 जानेवारीला मलिकांच्या जामिनाची मुदत संपते। कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 तासात माझं पालकमंत्रीपद काढलं, अजित पवारांना 4 वेळा कोरोना झाला, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद काढलं का नाही, आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। तर मला सातत्याने टार्गेट करण्यात येत होता, आव्हाडांचा आरोप। सुनील तटकरे कायम भाजपमध्ये जाण्याबाबत सांगत असायचे, 5 वर्षाआधीच पवारांनी सांगितलं होतं की हे जास्त काळ पक्षात राहणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांची माहिती। महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक 2 महिन्याहून अधिक, तर दिघा स्टेशन 9 महिन्यांहून उद्घाटनासाठी प्रलंबित, महाराष्ट्राप्रती द्वेष व्यक्त करण्याचा हा काय प्रकार, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। उद्धव ठाकरे आणि नितीश कुमारांची काल फोनवरून चर्चा, काँग्रेसवर जास्त भार न टाकता इंडिया आघाडीचं संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी, नितीश कुमारांना निमंत्रण करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा, संजय राऊतांची माहिती। राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करणार, तर स्मार्ट आरोग्य केंद्राचं मॉडेल राज्यभरात राबवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नायगावमधल्या कार्यक्रमात माहिती। 2 महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जातगणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचं वक्तव्य। ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावतायत, छगन भुजबळ यांची जरांगेंवर टीका। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालं असल्याचीही भुजबळांची माहिती। मराठ्यांचं सर्वेक्षण करून काय करणार, मराठा समाज मागास ठरला तरी आरक्षण देणार कुठून, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सवाल। ओबीसींचं उपवर्गीकरण करणं हाच एकमेव उपाय, हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी पोहरादेवी इथे येणार, बंजारा समाजाची काशी असलेल्या नंगारा वास्तूचं उद्घाटन करणार, पंतप्रधान मोदी 25 ते 5 फेब्रुवारी दरम्यान येण्याची शक्यता, पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांची माझाला माहिती। कोल्हापुरात करवीर तालुक्यातील परिते गावात प्रसादातनं 100पेक्षा जास्त गावकऱ्यांना विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर उपचार सुरू। संप मागे घेतल्यानंतर समृद्धी महामार्गावर ट्रक टँकरची वाहतूक सुरळीत, गेल्या 3 दिवसापासून समृद्धी महामार्गावर ट्रक टँकर ट्रेलरची वाहतूक होती बंद। आयसीसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एनआयएकडनं 6 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल, भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न, एनआयएच्या आरोपपत्रात धक्कादायक बाब उघड।
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता, तर विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागात थंडी वाढणार. बेस्टला पालिकेकडनं पुन्हा एकदा 500 कोटींची मदत. पालिकेने बेस्टला आतापर्यंत केलेल्या मदतीचा आकडा 8,000 कोटींवर. पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास आता 500 रुपयांचा दंड. दंडाच्या रकमेत वाढ केल्यानं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील, पालिका प्रशासनाचा दावा. अहमदनगर जिल्ह्यात कांदा काढणीला वेग. कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं बाहेर गावाहून मजूर आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं इंचभरही काम होऊ देणार नाही. धरण विरोधी संघर्ष समितीचा निर्धार. हे धरण पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवून तयार करण्याचा आटापिटा सरकार करत असल्याचा आरोप. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकानी तलावाने गाठला तळ. सध्या धुळे शहराला अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतनं पाणी पुरवठा केला जातोय. भिवंडी महानगरपालिकेत नवी मुंबई अँटी करप्शनची धाड. करमूल्यांकन विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्त सह एका कर्मचाऱ्याला 1.5 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले. सांगलीच्या कुपवाडमधील नामांकित इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलात 17 वर्षीय मुलीची कॉलेजच्या इमारतीवरून उडी. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू. घटनेवेळी मुलीचे आईवडील होते उपस्थित. मुलीच्या मृत्यूची कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये नोंद. पुण्याच्या वाघोलीत वडिलांकडनं मुलीची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईकरांना पुन्हा एकदा पूलबंदीचा सामना करावा लागणार. सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार. 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी. ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात मोठं नुकसान. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपामुळे 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. संपाच्या पुण्यातल्या बाजार समितीवर परिणाम. भाजी मार्केटमधल्या गाड्यांची आवक घटली. 2 दिवसांच्या संपामुळे 100 ते 150 गाड्यांची आवक कमी. भाजीपाला दरात 20 ते 25% वाढ. वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम. बाजार समितीतले कांद्याचे लिलाव बंद. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारात नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय. ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमधली भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं 25 ते 30% दर वधारले. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडनं पोलीस स्थापना दिवस अर्थात रायझिंग डे साजरा. ठाणे नगर पोलीस स्थानकात विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पोलीस स्थानकाचं कामकाज. महुआ मोइत्रा यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात होणार पुढील सुनावणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महुआ यांना सहभागी होता येणार नाही. सत्याचाच विजय हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातनं स्पष्ट. जे आमच्या समर्थनात उभे राहिले त्यांचे आभार. देशाच्या विकासात आमचं योगदान सुरूच राहील. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांचं ट्विट. बृजभूषण सिंगचे लोक फोन करून माझ्या परिवाराला धमकावत आहेत. साक्षी मलिकने आरोप करत केली संरक्षणाची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.